1986-87 बॅचने तर आजच्या दैनिक तरुण भारतामध्ये आमचं पान नावाचे एक पूर्ण पानभर असे लेख दिलेले आपल्या शाळेबद्दल अतिशय उत्कृष्ट असं पवनची लढत आवडायची नंबर देऊन या संदर्भात आपल्या पवनजी तिकडे समोर पाहिजे बरोबर काढ असतात ना बरं असं या ना असं मोकळं व्हा ना असं एक पेजवर असं मी आलो पाहिजे बाबा जाऊ नका सिनियर अरे बाबा एक फोटो घेऊ द्या ना आता शूटिंग सुरू झाली आणि त्याच्यामध्ये बटन दाबत झालं या बॅच तर्फे आमचं पान हे टाकण्यात आलेलं आहे आमच्या सर्व बॅचच्या वतीनं आदर्श विद्यालयानं आम्हाला इथे बोलवलं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मी 1986-87 च्या बॅचच्या वतीने निमित्त उपस्थित संस्थेचे अध्यक्ष माननीय रामकृष्णजी दादा शेटे संस्थेचं धडपड व्यक्तिमत्व सचिव गेल्या 2 वर्षापूर्वी मी एका कार्यक्रमाला या शाळेमध्ये आले ज्यांच्या कठोर शिस्तीमुळे मी घडले ते संस्थेचे उपाध्यक्ष माननीय नारायणरावजी राजपूत माझे वडील की ज्यांच्या संस्कारामुळे आणि प्रशासनामध्ये गेल्या 8 वर्षभरापासून मी काम करते आणि या निमित्तानं जेव्हा या कार्यक्रमाचं नियोजन सुरू झालं वेगवेगळे ग्रुप तयार झाले आणि त्या ग्रुपवर आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींची चर्चा झाली आणि शाळा म्हणजे काय असतं आपली आदर्श शाळा कशी होती याच्यावर बरेच चर्चा झाली मग शाळेमध्ये शिस्तीचा अतिरेक होता शाळेमध्ये असं केलं जायचं स्पर्धेच्या याच्यामध्ये उतरवण्यासाठी मार्ग तर मिळवायचे आहेतच परंतु स्पर्धेत किंवा आपण विद्यार्थी असू दे या सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे की तुरुंगामध्ये जसं दाखल केल्यानंतर तिथलं बाहेर शिस्तीचे ते पूर्ण झाल्याशिवाय शिक्षेचं बाहेर पडता येत नाही मोठ्या शहरांमध्ये झाल्यात वेगवेगळे समुपदेशन केंद्र तिथे शाळांमध्ये असतात कुठलीही शाळा सुटल्यानंतर शाळेची घंटा झाल्यानंतर जो गलका 2 शब्द सांगावेत माझी विद्यार्थी मेळाबद्दल आज खरोखरच आम्हाला आनंद होतोय की शाळेने आम्हाला पुन्हा एकदा शाळेच्या आठवणी ताजा करण्यासाठी या शाळेच्या प्रांगणामध्ये आम्हाला बोलवलं जे आमचे मित्र वर्षोगिंती भेटत नाही ते आज या ठिकाणी भेटून खरोखर आनंद एक साजरा करण्याचा योग या निमित्तानं शाळेत आला त्याबद्दल मी शाळेचे फार फार आभार व्यक्त करतो थँक्यू नोंदणी करणं त्यांना टिकवणं आणि त्यांचं पूर्ण शिक्षण पूर्ण करणं ही जबाबदारी शाळेची आहे आणि त्याच्यासाठी ते शाळेमध्ये जर टिकले तर त्याच्यासाठी शिक्षकांनी काय प्रयत्न करावा याच्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून डॉटर्स ऑफ लाईफ अँड लॉंगिंग फॉर इटसेल्फ गिव्ह देम लव्ह नॉट युअर थॉट पालक काय करतात दोघं जण नोकरी करणारे दिवसभर करायच्या पैसा मुलांकडे खेळतो
KK लाईव्ह चिखली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. यूट्यूबवर KK लाईव्ह चिखली. आज जुने मित्र भेटले, मैत्रिणी भेटले, फार फार आनंद वाटू राहिलेला आहे. आणि आमच्या आमची या जुन्या मित्रामध्ये आमची जी बदनामी करू राहिला आहे ते बदनामी उत्तर संध्याकाळच्या पार्टीच्या कृतीने होऊन जाईल असं आश्वासन मी सगळ्या मित्र परिवाराला देतो. अरे बापरे, काय सांगू, शब्दाच्या बाहेर. शाळेत आल्यासारखं वाटलं काय? हो, फक्त चड्डी नाही आहे. की आज आपण जबाबदार नागरिक आहोत आजच्या सत्य परिस्थितीमध्ये ह्या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं नाही तर येणारा काळ हा आपल्याला कधी क्षमा करणार नाही. मला असं वाटतं की आमच्या पिढीने 2 शब्द माजी विद्यार्थी मेळाव्याबद्दल काय सांगू शकता? स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची वाढलेली एक सुंदर योग, बस अप्रतिम अप्रतिम सुंदर नियोजित आयोजित. संस्थेला आणि शाळेला धन्यवाद देणार का कुठे कुठे? संस्थेला, शाळेला आणि आलेल्या सर्वांना आणि त्याच्यासाठी ग्रुप बनवणाऱ्या सर्व शिक्षकांना. ही सर्व बातमी आपल्याला KK लाईव्ह चिखली या चॅनलवर बघण्यास मिळणार आहे. KK लाईव्ह चिखली यूट्यूब चॅनलवर. पण आम्ही चिखलीचे नसल्यामुळे आमच्या चॅनलवर बघा तुम्ही. हे तुमची मुलाखत आहे KK लाईव्ह चिखलीमध्ये लाईव्ह होत आहे. युट्यूबवर टाका, आम्ही जरूर पाहू आणि शेअरही करू. थँक्यू. आमच्या घरासमोर 2 शब्द काय सांगू शकता मेळाव्याबद्दल? गावाच्या सगळ्या विकास हा मेळावा एवढा सुंदर आहे की आम्हाला सगळी बालपणीची आठवण येते. आम्ही हे मधले सगळे वर्ष विसरून गेलो आहे. इतका सुंदर हा मेळावा झालेला आहे आणि आयोजकांनी खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. आयोजकांना सगळ्यात जास्त धन्यवाद देतो आम्ही. चेहरे जसे कसे आहेत, फक्त त्याच्यावर मास्क चढलेले आहे, त्यातला चेहरा ओळखावा लागतो. माझा घेतला का रे? हो नक्की. हो मग परत घे एकदा. असं कसं वाटलं आपल्याला मेळाव्यात आल्याबद्दल? मस्त, बिलकुल एकदम. हा, तुमचं छायाचित्रण एकदम अप्रतिम आहे, बिलकुल. मग KK लाईव्ह चिखली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा बरं यातनं. कशाला करायचं, चॅनलच आमचा आहे तो. हो ना, मग सबस्क्राईब करा जास्तीत जास्त. बिलकुल सबस्क्राईब करा सगळ्यांनी. ओके, थँक्यू. नाही बी केली तर दिसतो तो. आता या सर्वांना बसवणाऱ्या लेखच्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तीचा विनाश करण्यासाठी असा केवळ देवाचा अवतार येईल याच्याने वाट पाहत असतो. असेल तर कृपा करून आपल्या वस्तूला अशा अवतार आपल्याला घडावा. या गोष्टी मला मान्य नाही.
खूप छान वाटले. जुने मित्र मैत्रिणी या ठिकाणी भेटून राहिले, खूप आनंद आहे. भाऊ तुम्हाला कसं वाटलं? बालपण सगळं आठवतं आहे. हा जो कार्यक्रम आहे अत्यंत चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आदर्श विद्यालयाने या ठिकाणी घडवून आणला आणि या माध्यमातून सर्व मित्रांची मैत्रिणींची भेट झाली आणि खरोखर एक बालपण हे आठवतं आहे की खरंच ते दिवस होते. ते दिवस आयुष्यात पुन्हा कधी येणार नाहीत त्याची खंत वाटते. आणि असेल तर चांगलंच आहे, त्याचं परीक्षण मी करतो. या सगळ्या घडलेल्या आजूबाजूच्या घडामोडींवर माझी काही जबाबदारी नाही का, अशा अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये येतात. ज्यावेळेला या कार्यक्रमाच्या विषयी मला कळलं आणि इथे येण्याचा आनंद मला, तेव्हा असं वाटतं की खरंच आपण या गावात होतो, अनेकांशी आपला जो परिचय झालेला आहे, लागलेली आहे ना ती अशी आहे. म्हणजे खरं सांगायचं तर ही आपल्याला पुढाऱ्यांनी आम्हाला हे शिकवलं आहे. अशी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची अवस्था जर अन्नाच्या वाट्याला आली आणि समोर आम्ही पाहिली तर खरोखरच मग आमची याच्यात बदलण्याची जबाबदारी कोणतीच नाही आहे. हे सगळं जर घडवायचं असेल तर काहीतरी करावं लागणार आहे आपल्याला, पण त्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता असते. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने साहजिकच माझ्या मनामध्ये असा विचार आला की ह्या परिसरात या गोष्टीमुळे मागे काही मोठी परंपरा आहे. त्या आपल्या मुलांच्या बाबतीत एक व्यवसाय केला, आनंद मिळवला, जे काय आपल्या शिक्षकांनी देण्याचा प्रयत्न केला. या शाळेत इतक्या वर्षामध्ये अनेक पिढ्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या उभ्या केल्या. या जंगलात KK लाईव्ह चिखली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. याच्यावर बातमी लाईव्ह चालू आहे आपली. फोटो पण आहे, बातमी पण आहे.